मुंबईत महापौरपदी अमेरिकन माणूस चालेल का? संदीप देशपांडेंचा टोला. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहराम ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवलेला आहे. विशेष म्हणजे ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरलेले आहेत. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केलेला होता. मात्र ट्रम्प यांच्या धमक्या आणि टीकेला न जुमानता ममदानी यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून सगळ्यांना चकित केला आहे. आता यावरूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि महायुतीला टोला लगावत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ममदानींच्या विजयाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या चर्चेवर अनेक प्रश्न विचारले. भाजपवाले कालपासून लंडनमध्ये मुस्लिम पंतप्रधान झाले हा एक विषय रेटत आहेत आणि यावरून भाजपला फक्त मुस्लिम महापौर नव्हे हा एक नरेटिव्ह सेट करायचा आहे. मग भाजपने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ते मुस्लिम होते म्हणून? ते कट्टर धार्मिकतेचे होते म्हणून का? मानसिकता महत्त्वाची आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. आणि यावेळी संदीप देशपांडे यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय महापौर होतोय तर आनंद व्यक्त करायचा का मग अमेरिकन माणूस भारतात मुंबईत चालेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला इटालियन सोनिया गांधी चालल्या नाहीत. आताचे महापौर ममदानी यांनाही 2018मध्ये नागरिकत्व मिळालेलं आहे. तिथल्या स्थानिकांना ते महापौरपदी बसले हे रुचले का? मग मुंबईत इथे तसं झाले तर चालेल का असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. बोललं जाईल भाजपच्या वतीने. मला वाटतं मला तुम्ही रॉंगली कोट करताय. मी त्यांना परप्रांतीय म्हणून बघत नाहीये, त्यांना मुस्लिम म्हणून बघत नाहीये की भारतीय वंशाचे म्हणून बघत नाही. जे प्रश्न उपस्थित झालेत ते तुमच्यापुढे मी मांडतोय. मी याचं उत्तर दिलेलं नाही किंवा याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की यातलं कुठली गोष्ट आपल्याला पटणार आहे. एखादा परप्रांतीय झालेला महापौर आपल्याला पटणार आहे, हिंदू बहुल भागात मुस्लिम महापौर झालेला आपल्याला पटणार आहे का, आपल्याला दुसऱ्या वंशाचा फॉर एक्झाम्पल भारतीय वंश सोडून बाहेरच्या वंशाचे आलेले लोक आपल्याला पंतप्रधान म्हणून पटणार आहेत, महापौर म्हणून पटणार आहेत, मुख्यमंत्री म्हणून पटणार आहेत का? उद्या असा विचार करा, एखाद्या अमेरिकन माणसाने आपल्या इंडियन बाईशी लग्न केलं आणि त्याचा जो मुलगा आहे त्याला आपण अमेरिकन वंशाचा म्हणून ट्रीट करणार आहोत का त्याला आपण भारतीय म्हणून ट्रीट करणार आहोत आणि त्याला आपण मुख्यमंत्रीपदाची संधी देणार आहोत का? त्यावेळेला आपलं कॅम्पेनिंग असं असेल की भारतीय वंशाचाच महापौर पाहिजे किंवा भारतीय वंशाचाच मुख्यमंत्री पाहिजे किंवा भारतीय वंशाचाच पंतप्रधान पाहिजे. आपण तर हे म्हणणार ना. मला असं वाटतं ज्या वेळेला एक वातावरण निर्माण झालेलं आहे की सोनिया गांधी पंतप्रधान होतात का भारतातल्या बहुसंख्य लोकांनी विरोध केला की आम्हाला इटालियन वंशाची बाई पंतप्रधान म्हणून नको. आपण सगळ्यांनी केला ना. मग तोच नियम तिकडे का नाही लागू होऊ शकत? तिथल्या स्थानिक लोकांना का नाही वाटू शकत? याचा आपण विचार करणार आहोत का आपण एकांगी विचार करणार आहोत? आज भारतीय जनता पक्षाला हे नॅरेटिव्ह पसरवायचं आहे की मुस्लिम महापौर होईल म्हणून हे सगळे धंदे चाललेत की लंडनमध्ये मुस्लिम झाला. तो मुस्लिम म्हणून झाला का परप्रांतीय म्हणून झाला हा महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. एकांगी करून त्याला मुस्लिम महापौर झाला म्हणून वाद घालून उपयोग नाही आणि परप्रांतीय झाला म्हणून वाद घालून उपयोग नाही. नेमकं हे कशामुळे घडतंय, का घडतंय, तिकडे मायग्रेट झालेल्या लोकांची काय भावना आहे, तिथल्या स्थानिक लोकांची काय भावना आहे, मला असं वाटतं या सगळ्याचा आपण अतिशय न्यूट्रल पद्धतीने विचार केला पाहिजे. कारण हा शेवट सामाजिक समस्या आहे. याच्यावर सगळ्या समाजाने एकत्र येऊन विचार केला पाहिजे. एकांगी विचार करून माझ्या इलेक्शन पुरतं मला काय फायदा आहे याचा विचार करून जर भाजप त्याचा प्रचार करत असेल तर मला असं वाटतं ते अयोग्य आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.